तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. बघा आज कुठं आलेलो आपण तुम्हाला दाखवतो, सगळं सांगतो. पण अगोदर इकडे हे बघा तुम्ही, हे बघा इथं कोण बसलेलं आहे. ओळखलात का तुम्ही? ओळखला असं न समजतं तर बघा हे आपली इथं मुंगूस मामा बसले, माझ्याकडे बघू राहिले बघा ते. असं म्हणजे बाबा मुंगूस मामाचं तोंड दिसलं तर चांगलं वगैरे असतंय, खरं खोटं आपल्याला काही माहिती नाही. तसं काय असं मला कमेंट नक्की सांगा. आणि आज आलेलं आहे बघा मी युवाच्या साईटवरती. हे बघा, ही बघा इकडे युवाची साईट, खूप मोठी साईट आहे ही पण. आणि इकडं आपल्या युवासाठी रूम मारून दिलेलं आहे त्या लोकांनी राहायसाठी. तर रूम पण दाखवतो तुम्हाला. रूम खोलल्या तर इकडं आपल्या युवासाठी पलंग आणून टाकलेलं इकडं, कपडे वगैरे. म्हणजे रोज संध्याकाळी युवा इकडंच झोपत आहे. कधी त्याच्या मनात आलं नाही आलं तर ते आपल्या घरी पण झोपत आहे तिकडं, नाही तर मग युवा इकडंच झोपत आहे. आता इकडं दाखवतो भलं बघा युवा कसा पाणी मारतो, तुम्हाला पण दाखवतो. आणि लय दिवसानंतर आलो मी आज इकडे. युवा म्हणजे चल म्हणजे आपल्यासोबत, म्हणून आलो, नाही तर मी काही येत नाही असेल. तर बघू आता युवक कसा पाणी मारतो काय तुम्हाला दाखवतो, मी पण बघतो. युवक मंडळी अशी साईट ही, म्हणजे घरच आहे राहायला बालकाचं. बघा इथून एवढा मोठा ते हॉल आहे फक्त. इकडे किचन रूम आहे, इकडे बेडरूम आहे. आणि हे जे दिसतं तुम्हाला मंडळी एवढी खिडकी, बघा पाणी येऊ राहिलं वरून अंगाराजा. ह्या दोन ज्या खिडक्या आहेत ना, ते देवघर आहे. आणि इकडं पण बेडरूमच आहे. चला तुम्हाला आता वरती दाखवतो. हे बघा इकडे एक बेडरूम. ह्या जिना आपला वर जायला खूप मोठा बंगला बांधण्याचा आहे मंडळी त्या माणसाचा. अगोदर साईट मीच करत होतो, 4-5 महिने मीच केली. पण त्याच्यानंतर माझं कॉलेज सुरू झालं ना, त्याच्यानंतर मग सोडून दिलं कॉलेजमुळं. तर आता युवाचं कॉलेज पण होतं आहे आणि काम पण करणं होतं आहे, त्याच्यामुळे युवालाच लावून दिलं आहे मी. आता मी पहिल्या मजल्यावरती आलेलो आहे बघा. इथे पण भरपूर रूम वगैरे. तुम्हाला वर युवाचं पाणी मारणं वर चालू आहे, टेरिसला वाटतं युवा. चला आपण जाऊन बघू आता. चालता चालता तुम्हाला बोलता बोलता मला दम लागला बघा मंडळी. खूप वरती आहे ना, वरती यायला खूप पायऱ्या आहेत त्या मोठ्या. बघा आता आपण आलेले वर. हे बघा इथून खाली वेळ बघा किती खोल दिसत आहे बघा, किती वर आलेले आहेत आपण आता. इकडे ही सगळी मोकळी गॅलरी आहे बघा मंडळी. आणि इकडं आणखीन एक रूम आहे. आता आपण इथं आलं, इथं पाणी मारून राहिला येवा. हे बघा असं खिडकीत उभं राहून पाणी मारून राहिलं येवा. असं खालून नाही मारता येत का? खाली उभं राहून नाही मारता येत? हो का? हे मंडळी असं इकडे खाली किती खोल आहे खाली, तर असं वरती उभं राहून पाणी मारून राहिलं बघा. सकाळ सकाळचा मस्त नजारा बघा मंडळी. मस्त हिरवे हिरवे झाडं कधी दिवस राहिले सगळे. इकडे सूर्यदेव पण उगवलेले आहेत आणि सकाळचा मस्त नजारा आहे. आता बघा पलीकडून गेलाय, असं इकडं प्लास्टर केलेलं आहे मंडळी, त्याच्यामुळं असं बाहेरून उभं राहून. हा एक मिनिट, आता इकडे गेलाय बघा ह्या खिडकीत. आता ह्या खिडकीत उभं राहून पाणी झालं त्याचं. आता ह्या खिडकीत उभं राहून मारून राहिला आहे. सांभाळून मार रे बाबा. चला आपण पण बाहेर जाऊन बघू ना कसं मारतो इथं पाणी. बापरे मला तर भेवर राहिलं. तुला भेव नाही वाटत येवा? नाही म्हणते बाबा. हे पहा मंडळी, आता असं येत उभं राहून वरती पाणी मारणं चालू आहे. आणि आपण कुठं उभं आहे पहिला ते दाखवतो मंडळी मी तुम्हाला. बघा हे असं खिडकीच्या बाहेरची आउटसाईड आहे ना, हे बघा त्याच्यावरती उभा आहे मी. आणि इकडं युवा पण तिथंच उभा आहे. आणि इकडे खाली बघा आता किती खोल दिसत आहे खाली. आणि इकडे ये नजारा पण बघा. अगोदर पाणी मीच मारत होतं, तेव्हा मला एवढं आउटसाईडनं नव्हतं पाणी मारायचं, सगळं आतूनच होतं. पण आता जास्त काम झाल्यामुळे युवाला बाहेरूनच पाणी मारणं आहे. ते बरोबर होतं, मला भेव वाटून राहिले. युवाला विचारते म्हणतो मला नाही वाटत भेव. इथं आणखीन दाखवतो मला. चला म्हणजे आपण टेरेसला पण जाऊन येऊ. लय दिवसानंतर आलो, मला पण बघू द्या किती काम झालं का झाले, तर तुम्हाला दाखवतो, मला पण कळेल मग. बघा मंडळी मी आता टेरेसवरती. हे बघा बाबरे मस्त ऊन लागू राहिलं, सकाळ सकाळचं ऊन तर मला चांगलं लागू राहिले. थंडी वाजत होती बघा पाण्यातून आल्यावर, तर सकाळचं मस्त ऊन पण चांगलं लागू राहिले. आणि आपण आता टेरेसवरती बघा मंडळी, हे जे दिसतं बघा पाठीमागं ती पाण्याची टाकी आहे. पाण्याची टाकी ठेवण्यासाठी तिथं ते बनलेलं आहे. आणि हे पहा आता बघा तुम्हाला दाखवतो मी इकडचा नजारा. आता बघा कसं दिसतं मंडळी नजारा, तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मला सकाळी सकाळचा. आणि हे टेरेस आहे म्हणजे ह्या टेरेसवरती पण डिझाईन आलेली आहे त्यांची. या टेरेसवरती पण त्यांनी बघा फरशा लावलेल्या आहेत सगळीकडची, इकडून इकडून डिझाईन येते तशी फरशांची डिझाईन लावलेली आहे. आणि ही एक डिझाईन बघा, हे जे दिसतेच ना तुम्हाला कट्या, मला नाही व्हिडिओमध्ये नाही दिसत वाटतं, पण इथं पण डिझाईन ह्या बंगल्यामध्ये सगळ्यात जास्त आहे ना, डिझाईनच जास्त आहे मंडळी. डिझाईन जास्त आहे, रूमा जास्त आहे, सगळं काही डिझाईननुसारच काम केलेलं त्यांनी. हे बघा इथं दिसतं तुम्हाला
हे बघा हे जे कडा दिसत ना 1 2 3 असं बारीक 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 थर येते एका खाली एक लावलेलं आहे ते डिझाईन आहे मंडळी तशी ती. टेरिस तर बघितलंय. बघू आता युरोपचं काय चाललंय खाली. मला म्हणजे पाणी मारायला चल म्हणे आपलं सांगा म्हटलं पाणी बिणी मारायला येत नाही त्या संग येतं म्हणलं फक्त हाताखाली चालू तसंच आता पाणी मारणं. तर इकडं चालू बघा इवाचं पाणीच मारणं खिडक्यातून पाणी मोर राहिलं तेव्हा अजून दाखवतो मी तुम्हाला काहीतरी. आणि आपण साधा जिथं उभं आहे ना मंडळी ती एक सोसायटी आहे इथं. आणि जे राहणारे आहेत ना सगळे बिझनेसमॅन म्हणजे मारवाडी लोकच आहेत सगळे मारवाडी लोक आणि ते बिझनेसमॅन आहेत ना सगळे ते मारवाडीच लोक आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाही इथं राहायला. त्यांचे घरं पण बघा तुम्ही किती मोठे तर हे बघा जिथपर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये घरं दिसत असतील ना तिकडं सगळे घरं आहे मारवाड्याचेच आहेत मंडळी. मोठ्यालेच घरे आहेत त्यांचे सगळे. आणि आता आजीला उभा आपण ही घर पण जे बनणं चालू आहे ते मारवाड्यांचंच घर आहे त्यांचंच घर बनणं चालू आहे इथं पण. त्यामुळे मी आता वर आलेलो आहे म्हणजे युवराज खाली आहे ना हे बघा युवा तिकडं खाली आहे तर ही रस्सी सोडली रस्सीला बांधून पाईप घ्यायचं आहे आपल्याला वर. हे बघा युवा इथं बांधून देऊ राहिला आहे तर युवाचं बांधणं झालं की मग तिला पाईप मला वरती ओढून घ्यायचं आहे. बांधला का हां सोड. हे बघा आता या बांधळी असं पाईप ओढायचं आहे वरती मला घेतलाय बा मंडळी पाईप वर. आता युवा पण वर आलेलं आहे इथून पाईप घेतला आपण. आता बघू युवाला डबल कुठं मारायचं आहे पाणी तर काय आलं कुठं ना का एक रस्सी सोडताना येऊ राहिली युवाला तर सोडलं लवकर चल. इकडं फक्त आम्हाला माहिती मंडळी युवा पाणी मारतोय पण अशा पद्धतीने पाणी मारतो हे नव्हतं माहिती मला तर. पण आता तुम्हीच बघा युवा पाणी कसं मारून राहिलं आहे. हे बघा पूर्ण इथं असं झोपून पाणी मारून राहिलं आहे. आणि इकडं खाली किती खोल आहे तुम्ही पाहिलं दाखवलंच मी तुम्हाला पहिलंच तरी तुम्ही हे बघा एकदा. हे बघा इकडं पर खाली काय डायरेक्ट ते असं झोपून पाणी मारून राहिलं आहे. थांबा त्याचं एकदा पाणी होऊ द्या तो असं अवघड ठिकाणी बसून पाणी मारून राहिलं त्याचं पाणी होऊ द्या मग विचारतो मी त्याला. बरं झालं आज मी आलो मंडळी तर आपलं काही माहिती नव्हतं. आपलं फक्त माहिती होतं की हिवा तिकडं पाणी मारतोय मग कसं मारतोय काय मारतोय हे तर माहितीच नव्हतं. बघू आता थांबा. आता वर तिथं सगळं झालेलं आहे वर सगळं झालं आता एक खालचं चालू आहे. आता माझ्या मागची जी खिडकी दिसेल तुम्हाला ह्या अशा डिझाईन आहेत बघा आणि खिडक्या पण इतक्या साऱ्या आहेत बंगल्यामध्ये आणि प्रत्येक खिडकीला ही अशी डिझाईन आहे तुम्हाला दाखवत मी डबल परत. हे बघा आता ते सांगतो तुम्हाला क्लिअर अशीच डिझाईन आहे. हे बघा इकडं पण तशी डिझाईन आहे इकडं खिडकी आहे त्या खिडकीला तशीच डिझाईन आहे. लय मोठा खिडक्या आहेत बंगल्यात आणि सगळ्या खिडक्याला तशी डिझाईन म्हणजे पूर्ण बंगल्यात नुसतं डिझाईनच आहे. आता एवढं पाणी हेच लास्टच खिडकी आहे त्या एक खिडकीचं पाणी झालं किंवा झालं निवाचं पाणी लगेच आता आपल्याला घरी जायचं आहे. घरीवाचं पाणी झालेलंच आहे मंडळी चला आता घरी.